आज मी तुमच्यासोबत सोपी मटारची भाजी शेअर करणार आहे. त्यासाठी ना दही लागते, ना मलाई लागते, ना बेसन लागते, ना काजू, ना चिरणं लागते, ना कापणं लागते. अगदी सोपी भाजी आहे. भाजी बनवायला 10 ते 15 मिनिट लागते आणि एकदा बनवली की घरात सगळ्यांना खूप आवडते. आता घ्या मिक्सर जार, त्यात मोठ्या फोडी कापल्याला एक कांदा घाला. आता यानंतर यात घाला 5-6 पाकळ्या लसणाच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीरमुळे ग्रेव्हीला छान चव येते. आणि थोडेसे मटार, 1-2 चमचे मटार घेतलेले आहेत. मटारमुळं ग्रेव्ही छान होते. आता यात आपण 2 चमचे पाणी घालायचे आहे आणि पेस्ट वाटून घ्यायची आहे. पेस्ट खूप बारीक वाटायची नाही, दरदरीत आहे. एकदम बारीक करायची नाही, अशी दरदरीत पेस्ट ठेवायची आहे. ही पेस्ट आतायची आहे. त्याच मिक्सर जारमध्ये 2 टोमॅटो मिक्सरमध्ये 2 टोमॅटो बारीक करून घ्यायचे आहेत. याची पेस्ट करून घ्यायची आहे. याची पेस्ट आपली तयार झालेली आहे. टमाटरची ही पेस्ट एका वाटीत बाजूला काढून ठेवायची आहे. एक कढाईची ठेवायची आहे. त्यावर 2 चमचे तेल घालायचे आहे. तेल चांगले व्यवस्थित गरम झाले की त्यात आपण 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे चांगले तळले की छोटे 2 दालचिनीचे तुकडा टाकायचे आहे. जिरे व्यवस्थित तडतडले की कांदा, आले, लसूण, मटार याची पेस्ट घालूया. त्याला व्यवस्थित चांगली परतून घ्यायचे आहे. 1-2-3 मिनिटे याला व्यवस्थित परतून घ्यायचे. यामुळे कांदा आणि मटारचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो. म्हणून 2-3 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. एकदा टमाटरची पेस्ट घाला आणि याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. अगदी 2-3 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेतले पाहिजे. आता आपले टमाटर पेस्ट व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता यात आपण मसाले घालून घेऊ. आता यात 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल काश्मीरी तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि थोडंसं आमचूर पावडर. आता हे सर्व मसाले वर परतून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ थोडे घालायचे आहे. पुढे पण मिठाचा वापर आहे, त्यामुळे मीठ कमी प्रमाणातच घाला. आता मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्या. मसाले व्यवस्थित मिक्स होण्यासाठी मंद आचेवर करा आणि थोडंसं पाणी घालून आणखी थोडं मसाला फ्राय करून घ्या. चांगलं व्यवस्थित याला तेल सुटले पाहिजे. आता यात आपण कसुरी मेथी घातली आहे. ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, पण मटारची भाजीची थोडी ग्रेव्ही घट्टच असते. कमी प्रमाणात पाणी घाला. आता आपण दुसरीकडे एक गॅसवर पॅन ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालायचे आहे. चिमूटभर हिंग आणि त्यात आपण आता 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. याला थोडंसं फ्राय करून घेऊ आणि यात आपण आता मटार घालून त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मटार फ्राय करून घेतल्यानंतर भाजीत पटकन शिजतात आणि चवीला पण चांगले अशा पद्धतीने मटार फ्राय करून घ्यायचे आहे. वरून थोडंसं मीठ घालायचं आहे. भाजीत अगोदरच मीठ घातले आहे, त्यामुळे याच्यात पण थोडंसं मीठ घालायचं आणि 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे. आता आपले मटार व्यवस्थित मऊ झालेले आहेत. डायरेक्ट भाजीत मटार घातले तरी शिजते, पण चव तेवढी छान येत नाही. अशा पद्धतीने मटार केले तर भाजी खूप चविष्ट लागते. आता आपले मटार एकदम मऊ झालेले आहेत. याला आपण ग्रेव्हीत घालू. ग्रेव्ही करताना पाणी गरम वापरायचे आहे. थंड पाणी जर घातले तर ग्रेव्ही चविष्ट लागत नाही. गरम पाणी नेहमी कुठल्याही भाजीत गरम पाणी घालायचे आहे. मटार अगोदरच शिजलेल्यामुळे याला नाही, फक्त 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहे. 2 मिनिटे झाकून ठेवा. आता आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे. त्यात अर्धा चमचा गरम मसाला घाला. बारीक चिरून स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घाला. याला आता मिक्स करून घ्या. ही भाजी पोळी, भात, पराठा कशाबरोबरही अप्रतिम लागते. मटारचं सध्या सीझन आहे. सीझन संपण्या अगोदरच ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा.